करतं शिकून जात असतो. क्रिकेट लढायला शिकवतं, क्रिकेट पडायला शिकवतं, क्रिकेट प्रयत्न करायला शिकवतं, क्रिकेट निर्णय घ्यायला शिकवतं, क्रिकेट यशाच्या मागे धावायला शिकवतं. क्रिकेट पुन्हा एकदा. सुरतचा पहिला बॉल सुमित राजिवडेच्या रडार मध्ये आलाय आणि त्याला फेकून दिलाय डीप मिड विकेट सीमारेषा पार. झेल सुटलाय आणि तदनंतर ऑन स्ट्राइक आल्यावरती सुमितच्या बॅट मधून मोठा हल्ला, षटकार. षटकारांना आपण पाहतोय 29 धावा, धावेंचा प्रचंड मोठा पाऊस. मैदानावरती आपण पाहतोय एक मोठा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न, परंतु सूरज लिमन या संघाचा अलीकडच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने ट्रम्प कार्ड ठरत असलेला हा गोलंदाज आहे. विथ बॅट विथ बॉल आणि क्षेत्ररक्षण करताना देखील सूरज लिमन चमकतोय. पाहूया तो कमबॅक कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये करेल. प्रथमेश उर्फ सोन्याभाऊ राक्षे स्पोर्ट फाउंडेशन. निश्चितच सांगवडे संघ आपल्याला दिवड संघाच्या विरोधामध्ये. दरम्यान पुन्हा एकदा सुमित राजिवडे, यू ब्युटी वॉटर स्ट्रोक, सौंदर्य दाखवणारा शानदार फटका, लागोपाठचा दुसरा षटकार. पस्तीस धावा फलकावरती. लागोपाठचा तिसरा षटकार आला तर निवृत्ती सावळे यांच्या वतीने 500 रुपयांचं बक्षीस आहे. गोलंदाज तयार. ओ सुमित आक्रमणाचा प्रयत्न, परंतु लेन थोडीशी पाठीमागे सूरज यांनी घेतलेत. निश्चितच कलात्मक हे गोलंदाज आहेत. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 35, लॉस ऑफ 0 विकेट. 3 षटकांची मॅच आहे. टॉस जिंकून आपण पाहिलं सांगवडे संघानं निर्णय घेतला प्रथमतः फिल्डिंग करण्याचा. प्रथमतः बॅटिंग करताना मनुस्की वॉरियर्स दिवड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पंच कळत आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. मैदानामध्ये निश्चितच एक अतिरिक्त अवांतर धाव या चेंडूवरती मिळेल. नरसिंह चषक ताथवडे या स्पर्धेतील आजचा खऱ्या अर्थानं 6वा दिवस आहे. 6व्या दिवसातील जर आपण पाहिलं तर साखळी फेरीतील मैदानाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकाची लढत. गोलंदाज तयार सूरज. ओ यावेळेस स्पूलर लेनचा बॉल मैदानामध्ये. बिगिटचा प्रयत्न. इस्टॅनच्या पाठीमागे मंगेश आहेत. दरम्यान डॉट चेंडू येईल. लागोपाठचे 2 डॉट बॉल पाहायला मिळतात. पहिल्या 2 चेंडूवरती सुमित राजिवडेच्या बॅटमधून जोरू 2 षटकार आले, परंतु सूरज लिमन कमबॅक करण्यासाठी खरं तर जाणला जाणारा हा गोलंदाज आहे आणि निश्चितच आपल्या नावाला साजेल असा खेळ तो मैदानामध्ये करतोय. 36 धावा धावफलकावरती स्थिर आहेत. ओ यावेळेस सोडा शॉट, जबरदस्त ड्राईव्हचा फटका, ऑफ ड्राईव्ह आणि जाऊन पोहोचतोय कव्हरच्या डोक्यावरून. षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. कव्हरच्या डोक्यावरून खरं तर अशा प्रकारचा फटका खेळणं तर निश्चितच थोडंसं अवघड जरूर असतं, परंतु अवघड काम हे सुमितला निश्चितच सोपं कसं करायचंय ठाऊक आहे. मनगडाचा जोर लावलाय. कव्हर्स मधून निश्चितच षटकार वसूल केलाय. ओ यावेळेस पुन्हा एकदा अतिरिक्त बाउन्स चेंडू मध्ये आहे. पंच कळवत आहेत इट्स व्हाईट बॉल. थर्ड अंपायर कडे डिसिजन पाठवलं आहे. पाहूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. 42 रन, लॉस ऑफ 0 विकेट. 42 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आहेत. निश्चितच आपण पाहिलं पहिल्या 2 सामन्यांमध्ये सुमित राजिवडेचा खेळ जर आपण पाहिला तर बॅटिंग करताना तो पहिल्याच चेंडूवरती दोन्ही मॅच मध्ये बाद झालाय. तदनंतर मैदानामध्ये थोडंसं चिंतन केलंय कुठच्या प्रकारची चूक करतो त्याच्याकडून होते. शॉट सिलेक्शन मध्ये निश्चितच थोडीशी गडबड पहिल्या 2 मॅचेस मध्ये पाहायला मिळाली, परंतु या मॅच मध्ये चांगली सुरुवात केली. पहिल्या बॉलवरती चौकार, नशिबानं थोडीशी साथ दिली. झेल सुटल्यानंतर बॅक इन फॉर्म सुमित राजिवडे, मॅन फ्रॉम दिवड आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतात. तितक्याच ताकदीचा असलेला प्रथमेश उर्फ सोन्याभाऊ राक्षे स्पोर्ट फाउंडेशन सांगवडे हा संघ आहे. सोन्याभाऊ राक्षे यांच्या संघ मालकीचा असलेला हा संघ. निश्चितच तिसरे पंच कळत आहेत. डिसिजन आलेला आहे. इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त अवांतर धाव फलकावरती वाढेल. स्कोर कार्ड पुढे जाईल. 43 रन, लॉस ऑफ 0 विकेट.
7 चेंडू आणि 25 धाव्यांची वैयक्तिक खेळी खऱ्या अर्थानं सुमित मैदानामध्ये जे करतायत. पुढचा बॉल यावेळेस देखील एक हात सुटलाय. चेंडून उंची घेतले डीप मिड विकेट मध्ये. हाथ छूटा लेकिन साथ बिल्कुल नहीं छूटेगा. नाम है सुमित राजुड़े. षटकार.